ओके, आठवण करून देत चला मग तुम्ही मला, रेकॉर्डिंग स्टार्ट जर नसेल तर. होमोजिनियस इक्वेशन. ओके, आता तुम्ही 8वी-9वीला असताना ना डिग्री पॉलिनॉमियल इक्वेशनची डिग्री स्टडी केली होती. ठीक आहे, मी समजा काय करतो, इथं एखादा इक्वेशन समजा लिहितो पॉलिनॉमियल लिहिली. ओके, 10वीला होतं का? अच्छा, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0, समजा असं एक इक्वेशन आहे माझ्याकडं. ओके, सो हे जे व्हेरिएबल आलेत ना इथं एक्स एक्स बरोबर, यांचा आपण काय करतो बघा, यांचा पॉवर चेक करतो आणि यांचा जो पॉवर असतो त्या पॉवरलाच डिग्री म्हणतात. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही पहिली टर्म आहे बघा आपली एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा पॉवर किती इथं 2 आहे बरोबर, मग याची डिग्री पहिल्या टर्मची डिग्री किती झाली 2 झाली. त्यानंतर इथं परत एक्स आहे, इथं एक्सचा पॉवर काहीच नाही म्हणजे इथं याची डिग्री किती रे, पॉवर जर काहीच नसेल तर तो 1 असतो. जो पॉवर आहे त्याला आपण ह्या याच्यामध्ये डिग्री म्हणतो असतो. आणि इथं कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्मची डिग्री किती असते ऑलवेज 0 असते. ओके, असं. चला आणखी एक एक्झाम्पल घेतो. समजा मी एखादं एक्झाम्पल घेतलं, एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 7x प्लस 9 इज इक्वल टू 0. ओके, मला सांगा रे आता डिग्री फर्स्ट पहिल्या टर्मची डिग्री किती येते आहे? 3. बरोबर, डिग्री 3, याची 2, याची 1 बरोबर, आणि याची 0. आता याच्यामध्ये काय होतं आहे की डिग्री जर मी एक इक्वेशन बघितलं तर याची डिग्री कशी येते, डिफरंट येते आहे. ओके, वेगवेगळी येते आहे. बट आता आणखीन एक एक्झाम्पल मी इथं सांगतो तुम्हाला. समजा इथं एक्झाम्पल आहे आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0, इथं दोघांची डिग्री किती येते बघा. एक्सची डिग्री किती 2, पॉवर 2 आहे, वायची पण डिग्री किती इथं 2. ओके, सो कोणत्याही एखाद्या इक्वेशनमध्ये ज्यावेळेस डिग्री सेम येते, या सेम डिग्री जर येत असेल तर वी कॅन कॉल इट ॲज अ होमोजिनियस इक्वेशन. काय म्हणायचं याला, होमोजिनियस इक्वेशन. ओके, डिग्री सेम यायला पाहिजे. मग आपलं जर टायटल आहे ना ते होमोजिनियस इक्वेशन, आपण लाईनसाठी करतोय सगळं बरं करे, लाईनसाठी होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री, आपण सेकंड डिग्रीसाठी इथं स्टडी करणार आहोत. आता आणखीन एक इक्वेशन, पण हे इक्वेशन लाईनचं आहे किंवा नाही आहे की नाही. एक इक्वेशन मी तुम्हाला सांगतो. समजा हे एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. मला सांगा डिग्री आता बरं करे व्यवस्थित. इथं एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरचा पॉवर किती आहे 2 बरोबर. 2. इथं दोन व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय, प्रत्येकाचा पॉवर किती किती असेल रे इथं. एक्सचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1, वायचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1 बरोबर. पहिल्याची डिग्री तुमची 2 झालेली आहे. आता एक्स वाय दोन्ही व्हेरिएबल आहेत, एक्सचा पॉवर 1 वायचा पॉवर 1, याची डिग्री फाइंड आउट करताना दोघांच्या पॉवरची ॲडिशन करायची. मग 1 + 1 किती रे 2 अगेन करेक्ट. आणि इथं वायचा पॉवर 2, याची पण डिग्री काय झाली 2 झाली. ओके, सो होमोजिनियसचा मिनिंग समजला तुम्हाला काय असणार आहे. होमोजिनियस म्हणजे यांची डिग्री कशी असेल प्रत्येकाची सेम असेल. बट आपल्याला होमोजिनियस इक्वेशन स्टडी करायचं आहे कोणासाठी तर पेअर ऑफ लाईनसाठी. ओके, सो त्याचं इक्वेशन असतं स्टँडर्ड, हे बेसिक होतं. ठीक आहे, हे तुम्हाला कळावं की होमोजिनियस इक्वेशन माहीत होतं तुमच्यापैकी प्रत्येक जणांना, बट तुमचं नॉलेज थोडंसं रिफ्रेश केलं मी. ओके, सो द होमोजिनियस इक्वेशन, the homogeneous equation of pair of lines is given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. हे इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. ठीक आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. व्हेरिएबल बघा एक्स स्क्वेअर एक्स वाय आणि वाय स्क्वेअर, प्रत्येकाची डिग्री 2 आहे. ओके, द होमोजिनियस इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स इज गिवन बाय एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, वेअर द लाइन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन. लक्षात ठेवा बरं करे, होमोजिनियस इक्वेशन मधल्या लाइन्स ऑलवेज कुठून पास होणार आहे, ओरिजिन. वेअर द लाइन्स आर passing through origin,
ह्या ऑलवेज ओरिजिनमधून पास होतील इफ हे इक्वेशन हो म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनसाठीच कधी असेल म्हणजे होमोजेनस इक्वेशन कधी असेल इफ कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. एच स्क्वेअर मायनस ए बी याची व्हॅल्यू किती आली पाहिजे तुमची 0 किंवा 0पेक्षा ग्रेटर म्हणजे पॉझिटिव्ह आली पाहिजे. ओके, याच्यावरती एक थेरम आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, थेरम आपण जे काही इम्पॉर्टंट थेरम आहेत या पूर्ण मॅथमॅटिक्समध्ये, ओके, एक 10-12 थेरम आहेत इम्पॉर्टंट. सो त्या सगळ्याच्या सगळ्या थेरम आपण आपल्या बोर्ड एक्झामच्या अगोदर स्टडी करत असतो. ठीक आहे, सो त्यावेळेस ते तुमच्या होऊन जातील, त्याची तुम्ही काळजी करायची नाही. आपण ह्यावेळी वर्षी बोर्ड एक्झामच्या अगोदर आपण थेरम घेतल्या, ज्या इम्पॉर्टंट सांगितल्या त्याच आल्यात. ओके, सो त्या थेरम आपण त्यावेळेस घेणार आहेत. सो त्याची काळजी करू नका. सो इथं हे लक्षात ठेवा की होमोजिनियस इक्वेशन काय असेल पेअर ऑफ लाईनचं. सो होमोजिनियस इक्वेशन इज हे ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे तुमचं होमोजिनियस इक्वेशन असणार आहे. वेअर द लाईन्स आर पासिंग थ्रू, लाईन्स ऑलवेज कडून पास होणार आहेत ओरिजिनपासून. आणि तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, कंडिशन काय आहे की एच स्क्वेअर मायनस ए बी हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ठीक आहे, सो दीज आर द 3 इम्पॉर्टंट. होमोजिनियस इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स काय आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, वेअर द लाईन्स कडून पास होतात, लाईन्स पास होत आहेत तर ओरिजिनमधून. आणि कंडिशन काय आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ओके, सो आपल्याला याचे इम्पॉर्टंट रिमार्क पॉईंट बघायचे आहेत. इथं मी लिहितो आता रिमार्क्स. जसे आपण स्लोप स्टडी केला, स्लोपचे रिमार्क लिहिले होते एक 4-5 रिमार्क, तसेच याचे पण रिमार्क्स आहे. ओके, फर्स्ट रिमार्क आहे, जर तुमचा एच स्क्वेअर मायनस ए बी याची जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 जर आली, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0, मग हे काय रिप्रेझेंट करतं, देन पेअर ऑफ लाईन्स आर कोइन्सिडंट. किंवा हीच कंडिशन कोणाची असती आहे, पॅरलल लाईनची. ओके, तुमच्या त्या पेअर ऑफ लाईन्स कशा असतील, कोइन्सिडंट असतील किंवा मग त्या कशा असतील, पॅरलल असतील. सॉरी मिस्टेक हा. एच स्क्वेअर मायनस ए बी जर ग्रेटर दॅन 0 असेल देन पेअर ऑफ लाईन्स असतात डिस्टिंक्ट, नॉट कोइन्सिडंट, डिस्टिंक्ट असतात, डिस्टिंक्ट. ओके, काय परत सांगतो मी, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी जर तुमचा 0पेक्षा जर ग्रेटर आली ही व्हॅल्यू इक्वेशनमध्ये, तर तुमच्या पेअर ऑफ लाईन्स कशा असतात, डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट असणे म्हणजे सेपरेट असणे, सेपरेट आहेत. आणि सेकंड, जर इफ एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर 0 आला देन पेअर ऑफ लाईन्स, त्यावेळेस तुमच्या पेअर ऑफ लाईन्स ह्या असतात कोइन्सिडंट किंवा पॅरलल. ओके, कोइन्सिडंट लाईन असतील किंवा कशा असतील त्या पॅरलल असतील. ओके, तिसरी कंडिशन, इफ जर एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर तुमचा लेस दॅन 0 आला, लेस दॅन 0 म्हणजे काय, डायरेक्टली तो निगेटिव्ह जर आला. आता आपली होमोजिनियस इक्वेशनची कंडिशनच काय आहे की एच स्क्वेअर मायनस ए बी हा तुमचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 यायला पाहिजे. बट ती व्हॅल्यू जर तुमची लेस दॅन 0 आली म्हणजे निगेटिव्ह जर आली, देन ओके इट डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे ते इक्वेशन कोणाला रिप्रेझेंट करत नाही, पेअर ऑफ लाईन्सला. इट डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. ओके, ते याला म्हणजे हे इक्वेशन रिप्रेझेंट करत नाही कोणाला, पेअर ऑफ लाईन्सला. ठीक आहे, जर तुमचा एच स्क्वेअर मायनस ई बीची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर. ओके, सो दीज आर द 3 इम्पॉर्टंट. नंबर 4, आता हे बघा, पेअर ऑफ लाईन्सवरून तुम्ही डायरेक्टली स्लोप पण फाइंड आउट करू शकता. आता इथं पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आहे आपल्याकडे, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपण सिंगल लाईनमध्ये पण बघितलं, जर माझं जनरल इक्वेशन लाईनचं असेल ए एक्स प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0, तर स्लोप काढायचा फॉर्म्युला काय असतो, एम इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी. सिमिलरली जर तुम्हाला हे इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन जर माहीत असेल तर वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द स्लोप्स. ओके, सो वी कॅन राईट हिअर स्लोप्स ऑफ द लाईन्स आर गिवन बाय. ओके, सो स्लोप काय असतील, समजा पहिला स्लोप मी m1 ने दाखवला, m1 इज इक्वल टू मायनस एच मायनस इन द स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. फॉर्म्युला लक्षात ठेवा बरं करे, अशा चॅप्टरमध्ये फॉर्म्युले खूप सारे असतात. m2चा फॉर्म्युला आहे मायनस एच प्लस इन द स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. ओके,
सो m1 झाला मायनस एच मायनस इन द स्क्वेअर रूट. हे रूट्स आहे ॲक्च्युली ह्या इक्वेशनचे. जर ह्या इक्वेशनला जर मी जर सॉल्व्ह केलं तर हे रूट्स भेटतात आपल्याला. ओके, ते आपल्याला विचारत नाही बघा, टू फाइंड आउट द रूट्स हिअर. सो डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे m1चा फॉर्म्युला येतो मायनस एच मायनस इन द स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी, आणि m2 मायनस एच प्लस इन द स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. ओके, हे झाले इम्पॉर्टंट 4. नेक्स्ट नंबर 5. मी पुढच्या पेजवरती येतोय. नंबर 5, सम ऑफ द स्लोप्स. सम ऑफ स्लोप्स. सम ऑफ स्लोप्स म्हणजे काय, जे मी वरती फाइंड आउट केलं ना तीनची ॲडिशन करायची m1 प्लस m2. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं ना रे, हे पाठीमागचे जे मी m1 m2 काढलेले, ओके, ह्या दोघांची ॲडिशन केलं तर काय होईल रे, हा मायनस इन द स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी आणि हा प्लस इन द स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे राहिला कोण, मायनस एच म्हणजे मायनस 2 टाइम्स एच, मायनस 2 टाइम्स एच अपॉन बी. ओके, ही इम्पॉर्टंट आहे बरं का रे, खूप ठिकाणी यूज होत असतं हे. सम ऑफ द स्लोप काय आहे फॉर्म्युला, मायनस 2h अपॉन बी. अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप्स. प्रोडक्ट ऑफ स्लोप्स. प्रोडक्ट ऑफ स्लोप्स म्हणजे काय, m1 इंटू m2, दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं. त्याचा फॉर्म्युला ए अपॉन बी. ओके, म्हणजे जे स्लोप आहेत ना पाठीमागं आपण काढलेले, ते जर मी दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर वी गेट डायरेक्टली ए अपॉन बी. ओके, लक्षात ठेवा डायरेक्टली हे. नंबर 6 आहे ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन. आता ऑक्झिलरी इक्वेशन कशाला म्हणतात किंवा तयार कसं होतं बघा. आपल्याला होमोजिनियस इक्वेशन माहिती आहे. होमोजिनियस इक्वेशन काय आहे आपलं, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. मी काय करतो, ह्या इक्वेशनला डिवाइड करतो थ्रू आउट बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना, एक्स स्क्वेअरने मी थ्रू आउट काय केलं, डिवाइड केलं. म्हणजे काय होईल, इथं एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं, एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, प्लस इथं 2h. दुसऱ्या टर्मला मी एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं तर 1x कॅन्सल होईल आणि काय राहील, वरती y आणि खाली x. इथं एक्स स्क्वेअरने डिवाइड केल्यावरती काय होईल, b, वरती वाय स्क्वेअर आणि खाली एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, आता होमोजिनियस इक्वेशन आपण स्टडी करतो. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट केस काय आहे की तुमच्या लाईन्स ऑलवेज कुठून पास होत आहेत, ओरिजिनमधून पास होत आहेत. सो माझा तुमच्यासाठी एक सिम्पलचा क्वेश्चन असा आहे आता, जर तुमच्या लाईन जर ओरिजिनमधून पास होत असेल तर लाईनचं इक्वेशन काय असतं रे, y is equal to mx y इज इक्वल टू mx. करेक्ट, काय असतं, y इज इक्वल टू mx. मग समजा मी एक्सला ह्या बाजूला पाठवलं तर m ची व्हॅल्यू काय तयार होईल रे इथं, y upon x. करेक्ट, y अपॉन एक्स. हा इथं तुमचा y अपॉन एक्स आला, इथं तुमचा y अपॉन एक्स आलाय, बरोबर. मग मी y अपॉन एक्सच्या जागेवरती काय पुट करू शकतो इथं, m. ठीक आहे ना, m मी पुट करणार आहे. मग जर मी y अपॉन एक्सच्या जागेवरती m कसा आला समजलंय, कारण आपल्या ह्या होमोजिनियस इक्वेशन मधल्या लाईन्स ओरिजिन मधून पास होतात, आणि ओरिजिन मधून पास होत असतील तर लाईनचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू mx. म्हणून मी त्याला एक्स ने डिवाइड केलं, मला y अपॉन एक्स m पुट करायचा होता म्हणून. ओके, मग पहिला इथलचा a ॲज इट इज राहील, प्लस 2h y अपॉन एक्स म्हणजे काय, m प्लस b वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर काय झाला, m स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला फक्त थोडं रिअरेंज करतो मी. सो देअरफॉर bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन इज कॉल्ड, या इक्वेशनला काय म्हणतात, ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ गिवन होमोजेनियस इक्वेशन. ओके, ऑक्झिलरी इक्वेशन हे तुमचं यमच्या फॉर्ममध्ये असणार आहे. ओके, ॲक्च्युअलमध्ये झालं काय तुम्ही बघा, ओरिजिनल इक्वेशन तुमचं एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 होतं. बीची टर्म अगोदर आली, त्याला मल्टिप्लाय झाला m स्क्वेअर, 2h ॲज इट इज, त्याला मल्टिप्लाय झाला m, आणि a गेला लास्टला थोडक्यात. ओके, आपल्याला हे डायरेक्ट बनवता आले पाहिजे इक्वेशन्स. कशावरून, होमोजिनियस इक्वेशनवरून ऑक्झिलरी इक्वेशन वी कॅन मेक दॅट डायरेक्टली. ठीक आहे, हे झालं होमोजिनियस इक्वेशन. नेक्स्ट रिमार्क पॉईंट आहे आपला आता नंबर 7. नंबर 7 आहे ॲक्यूट अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स. ओके, आणि ते काय रिप्रेझेंट करतात, होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट करतात.
ठीक आहे. ॲक्यूट अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स ते होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट करतात. मग होमोजिनियस इक्वेशन आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. बेसिक फॉर्म्युला काय रे आपला टॅन थिटाचा? कोणत्याही दोन लाईन मधला समजा मला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे आणि त्या दोन लाईनचा मला स्लोप माहिती आहे. आपण ह्या पहिल्या लेक्चरला बघितलं रे. पहिल्या लाईनचा स्लोप समजा M1 आहे, दुसऱ्या लाईनचा स्लोप समजा M2 आहे. सो काय येईल? M1 M2 upon 1 plus M1 अपॉन into 1 प्लस M1 इंटू M2 हा बेसिक फॉर्म्युला आहे. बरोबर. आता Yes. इथं मी लिहितानीच काय लिहिलं की ॲक्यूट अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स आणि कोणाला रिप्रेझेंट करतात ते होमोजिनियस इक्वेशनला. ओके. आता तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन जर डायरेक्टली माहित असेल तर आता हा फॉर्म्युला म्हणजे ह्या फॉर्म्युल्यावरूनच मी जो फॉर्म्युला लिहितो तो तयार झालेला आहे. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू, सो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जर तुमच्याकडं होमोजिनियस इक्वेशन असेल तर इन द मॉड ऑफ 2 इन द स्क्वेअर रूट काय लिहितं एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. ओके, दिस इज द फॉर्म्युला. काय आला फॉर्म्युला? टॅन थिटा इज इक्वल टू मॉड 2 इन द स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. हा फॉर्म्युला याच्यापासूनच तयार झाला. आपण याच्यामध्ये लिहिलंय बघा आता रिमार्कमध्ये M1 आणि M2च्या व्हॅल्यूज. ओके, त्यापासून. आता मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारतो. डिनॉमिनेटरला ए प्लस बी आहे बरोबर. इफ Yes. जर ए प्लस बी ची व्हॅल्यू जर 0 झाली तर अँगल किती येईल रे? ए प्लस बी इज इक्वल टू जर 0 असेल 90. करेक्ट 90. कसं 90 येईल बघा की ए प्लस बी जर 0 झाला डिनॉमिनेटरला तर तुमचं टॅन थिटाची व्हॅल्यू हे बघा इथं लिहितो मी. जर तुमचा डिनॉमिनेटरला ए प्लस बी जर 0 झाला तर एनिथिंग अपॉन 0 काय असतो? नॉट डिफाईन असतो. बरोबर ना. आणि टॅन थिटा आपण ॲक्यूट अँगल फाइंड आउट करतोय ना थोडक्यात. ॲक्यूट अँगल म्हणजे मॅक्सिमम अँगल तुमचा 90 असतो, मॅक्स टू मॅक्स. 90 पेक्षा मोठा नसतो. 90 पेक्षा मोठा झाला त्याला ऑप्ट्यूज अँगल म्हणतात. बरोबर. मग टॅन थिटा नॉट डिफाईन, मग टॅनची व्हॅल्यू नॉट डिफाईन कोणत्या अँगलला येते? 90 degree. डिग्रीला. ओके, सो लक्षात ठेवा इफ ए प्लस बी जर 0 असेल तर तुमचा थिटा किती आला? 90 डिग्री आला. थिटा जर 90 डिग्री असेल तर ह्या लाईन्स काय असतील रे? 90 डिग्री म्हणजे लाईन्स काय झाल्या? परपेंडिक्युलर. perpendicular. हो, लाईन झाल्या परपेंडिक्युलर. सो दीज आर द 7 इम्पॉर्टंट रिमार्क्स. ओके, मी परत रिपीट करतो तुमच्यासाठी, व्यवस्थित बघा. आपण आज चालू केलंय होमोजिनियस इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. होमोजिनियस इक्वेशन, होमोजिनियसचा मिनिंग आपण सेकंड डिग्रीमध्ये याला स्टडी करणार आहेत. होमोजिनियस इक्वेशनचा मिनिंग तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाची डिग्री सेम असते. इथं आपण सेकंड डिग्री स्टडी करतोय. ओके, सो होमोजिनियस इक्वेशन जर असेल तर तुमच्या डोक्यात 3 गोष्टी फिट असल्या पाहिजेत. पेअर ऑफ लाईनचं होमोजिनियस इक्वेशन काय आहे? बोला. पेअर ऑफ लाईनचं होमोजिनियस इक्वेशन काय आहे? स्टँडर्ड इक्वेशन A square plus A 2x square plus y plus 2hxy plus ay square 0. इज इक्वल टू 0. बरोबर. होमोजिनियस इक्वेशन मध्ये तुमच्या पेअर ऑफ लाईन्स कुठून पास होतात? Origin. ऑलवेज Origin. ओरिजिन. ओके, ओरिजिन मधून पास होतात. म्हणजे याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू येणार नाही. y इज इक्वल टू mx च्या फॉर्म मध्ये तुमचे इक्वेशन असतील. बरोबर. त्यांच्यापासून हे होमोजिनियस इक्वेशन तयार झालंय. आणि कंडिशन काय आहे? व्हॉट इज द कंडिशन? एच स्क्वेअर मायनस ए बी Minus AB is greater than ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. 0 किंवा 0 पेक्षा जास्त पाहिजे व्हॅल्यू. ठीक आहे. ओके, मग याच्यापासून आपल्याला आता रिमार्क्स भेटले काही. मग पहिला रिमार्क काय आहे? जर एच स्क्वेअर मायनस ए बी याची व्हॅल्यू जर 0 पेक्षा ग्रेटर असेल तर लाईन्स कशा असतात? त्या डिस्टिंक्ट. distinct. ओके, एच स्क्वेअर मायनस ई बी जर 0 असेल तर लाईन्स काय असतात? त्या कोइन्सिडेंट किंवा पॅरलल. Coincident. ओके, ती पॅरललची पण कंडिशन येते. त्यानंतर एच स्क्वेअर मायनस ए बी जर ही व्हॅल्यू तुमची लेस दॅन 0 म्हणजे जर निगेटिव्ह आली तर लाईन्स कशा असतील? त्या इट डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. ती इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन रिप्रेझेंट करत नाही. ओके, जर आपण होमोजिनियस इक्वेशन जर सॉल्व्ह केलं त्याचे रूट्स असतात स्लोपच्या फॉर्ममध्ये म्हणजे M1 आणि M2. ओके, मग M1चा फॉर्म्युला काय आहे? मायनस एच मायनस इन द स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. आणि M2च्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त तिथं प्लस करायचं आहे. मायनस एच प्लस एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. ठीक आहे, याचा यूज काय जास्त होत नाही किंवा करत नाही आपण. ठीक आहे, आपण इक्वेशन फाइंड आउट करून स्लोप फाइंड आउट करतो. आता 5वा इम्पॉर्टंट आहे 5 नंबरचा सम ऑफ स्लोप म्हणजे M1 प्लस M2 त्याची व्हॅल्यू किती असते? -2h अपॉन Minus h upon बी. B.
प्रोडक्ट ऑफ स्लोप्स काय असतोय, दोघांचं मल्टिप्लिकेशन m1 इंटू m2 a अपॉन b. B. ओके. ऑक्झिलरी इक्वेशन तयार कसं झालं, आपण होमोजेनियस इक्वेशनला x ने डिवाइड केलं आणि y अपॉन x ची व्हॅल्यू मी m पुट केली. ओके. सो हे लक्षात ठेवा इक्वेशन. सांगा काय इक्वेशन ऑक्झिलरी, bm स्क्वेअर BM प्लस square 2hm plus 2HM plus प्लस a A is इज equal to इक्वल टू 0. 0. ओके. आणि लास्ट वन, ॲक्यूट अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स. टॅन थिटाचा फॉर्म्युला बेसिक काय असतो आपला, m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. बट जर मला होमोजेनियस इक्वेशन माहिती आहे तर मी टॅन थिटासाठी फॉर्म्युला काय वापरू, टॅन थिटा इज इक्वल टू इन द मॉड ऑफ 2 इन द स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. याच्यामध्ये इम्पॉर्टंट कंडिशन काय आहे, जर तुमच्या इक्वेशन मध्ये ए प्लस बी ची व्हॅल्यू जर 0 आली, ए प्लस बी काय आला 0, तर तुमचा थिटा होतो असतो 90 डिग्री. टॅन थिटा नॉट डिफाईन म्हणजे थिटा झाला 90 डिग्री. आणि थिटा जर 90 डिग्री येत असेल तर लाईन्स कशा असतात रे, Perpendicular. परपेंडिक्युलर. ओके. हे रिमार्क इतके इम्पॉर्टंट आहेत की चॅप्टर संपेपर्यंत तुमचा पिछा सोडणार नाहीये. आपलं ह्या चॅप्टरचं पहिलं लेक्चर जे मी सोमवारी घेतलं बघा, बेसिक्स. ओके. ते बेसिक्स तुम्हाला 4 चॅप्टरला लागणार आहेत इथून पुढं. ओके. सो ते बेसिक तर खूपच इम्पॉर्टंट होतं आणि हे जे घेतलंय ते आता ह्या चॅप्टरसाठी इम्पॉर्टंट आहे. जे पहिल्या लेक्चरला मिस केलंय बघा, ज्यांनी, म्हणजे मला असं वाटतं होळीच्या दिवशी ते लेक्चर झालंय सोमवारी, त्यांनी रेकॉर्डेड सेशन्स बघा. ओके. आपल्या यूट्यूब चॅनलवरती, आणि ते लर्न करा त्या गोष्टी त्यातल्या. कारण तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये जाणवलं असेल बघा, ते स्लोपच्या कंडिशन वगैरे नाही का, परपेंडिक्युलर, पॅरलल, लाईनची इक्वेशन काय वापरायचे, होमवर्कमध्ये तुम्हाला त्या गोष्टी जाणवल्या असतील. सो ते इम्पॉर्टंट लेक्चर होतं. आणि इथून पुढचे म्हणजे हे चॅप्टर संपेपर्यंत हे जे मी रिमार्क्स घेतलेत याचा यूज आहे. ओके. सो आता क्वेश्चनला स्टार्ट करूया. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन घ्यायचे, पण सगळ्यात अगोदर आपल्याला क्वेश्चन घ्यायचा आहे टू फाइंड आउट द सेपरेट इक्वेशन्स. मी होमोजेनियस इक्वेशन यासाठी अगोदर घेतले कारण सेपरेट इक्वेशनमध्ये काही क्वेश्चन्स होमोजेनियस इक्वेशन्सवरती आहेत. सो ते तुम्हाला माहिती असावं म्हणून मी घेतलं. ओके. इथं ऑफलाईनला ज्यावेळेस मी घेतलं त्यावेळेस होमोजेनियस इक्वेशन मी नंतर घेतलं होतं त्यांचं. सो काय राखील, राईट डाऊन द क्वेश्चन. आजचा क्वेश्चन फर्स्ट. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द फॉलोइंग. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द फॉलोइंग. ओके. सो नंबर 1, सेपरेट इक्वेशन जर तुम्हाला फाइंड आउट करायचे असेल ना तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. 3 गोष्टी फक्त. अगोदर चेक करा काही कॉमन निघतंय का, बरोबर. सेकंड चेक करा की कोणता अल्जेब्रिक फॉर्म्युला तिथे यूज होतोय का. आणि थर्ड चेक करा तिथे फॅक्टर्स पडत आहेत का. म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर फॅक्टर्स वगैरे पडते का चेक करायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. ओके. सिम्पल आहे. सो पहिलं इक्वेशन आहे, पहिला प्रॉब्लेम असा आहे, 3y² प्लस 7xy इज इक्वल टू 0. 3y² प्लस 7xy इज इक्वल टू 0. ठीक आहे. मला सांगा रे, याच्यामधून काही कॉमन निघेल का. Y. करेक्ट, y कॉमन निघतोय, बरोबर आहे. सो काय केलं मी, दोन्हीमधून y कॉमन काढला. y जर कॉमन काढलं इथं काय राहील रे, 3y, आणि इथं काय राहील 7x इज इक्वल टू 0. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा मिनिंग काय, एक तर तुमचा y इज इक्वल टू 0 असेल किंवा 7x प्लस 3y इज इक्वल टू काय असेल, 0 असेल, बरोबर. देअरफॉर आले का 2 सेपरेट इक्वेशन. मग 7x प्लस 3y इज इक्वल टू 0 हे एक लाईनचं इक्वेशन आहे आणि y इज इक्वल टू 0 हे एक लाईनचं इक्वेशन आहे. आता माझा क्वेश्चन असा आहे की y इज इक्वल टू 0 हे इक्वेशन कोणाचं आहे. सेपरेट इक्वेशन्स आर, हे झालं आन्सर तुमचं. पण मी तुम्हाला एक तुमचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी एक क्वेश्चन विचारला आहे. चला मी तुम्हाला पूर्णपणे 1 मिनिट वेळ देतो. y इज इक्वल टू 0 हे कोणाचं इक्वेशन आहे. Equation of x-axis. व्हेरी गुड. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. हे असे आन्सर तुम्हाला क्विक जमले पाहिजे बघा. काय दिसलं ना की अरे काय होईल नेमकं नाही का, असं तुम्हाला विचार करून आन्सर सांगण्यापेक्षा तुम्हाला रिफ्लेक्स ॲक्शन माहिती ना, तुम्हाला 9वीला होतं बघा रिफ्लेक्स ॲक्शन सायन्समध्ये, माहिती ना रिफ्लेक्स ॲक्शन काय असते. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे अशी की तुम्ही एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्स करताय विदाऊट इन्व्हॉल्विंग ब्रेन.
ब्रेनचा तुम्ही तिथं इन्व्हॉल्वच करत नाहीये. ओके, स्पायनल कॉर्ड तुम्हाला डायरेक्टली हे करतो बघा, स्पायनल कॉर्ड कोऑर्डिनेट करतो त्या गोष्टीमध्ये. ब्रेनपर्यंत जर एखादी इन्फॉर्मेशन गेली तर ब्रेनचं काम असतं थिंकिंग करणे, तो विचार करायला लागतो. सो ब्रेनपर्यंत आपल्याला काही गोष्टी जाऊन द्यायच्याच नाही आहेत. रिफ्लेक्स ॲक्शनमध्येच दिसला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, गुड. y इज इक्वल टू 0 हे एक्स ॲक्सिसचं इक्वेशन असतं. समजलं का तुम्हाला पहिला प्रॉब्लेम? लय सोपा होता सर, आहे की नाही? घ्या पुढचा सेकंड प्रॉब्लेम देतो. हां, एक्स स्क्वेअर मायनस 4xy इज इक्वल टू 0. सांगा रे, काय कॉमन निघाल का इथून? एक्स कॉमन काढला, बरोबर. एक्स मायनस इथं राहिला 4y इज इक्वल टू 0, बरोबर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच काय येईल? एक्स इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 4y इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर सेपरेट इक्वेशन्स आर, काय आन्सर? एक्स इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस 4y इज इक्वल टू 0. मला सांगा रे, एक्स इज इक्वल टू 0 कोणाचं इक्वेशन आहे? करेक्ट, गुड. इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस. आता मी तुम्हाला विचारतो आणखीन एक सोपा क्वेश्चन. दुसरं इक्वेशन बघा तुम्ही, सेकंड इक्वेशन, दोन्ही एक्झाम्पलचे सेकंड इक्वेशन जे आले ना आपले, 7x प्लस 3y इज इक्वल टू 0 आणि एक्स मायनस 4y इज इक्वल टू 0. या लाईन कुठून पास होतात रे? फक्त इक्वेशन बघून सांगा, कुठून पास होते ह्या इक्वेशन? ओरिजिन. व्हेरी गुड. ओरिजिन मधून पास होतात. बाकीच्यांसाठी पण सांगतो का, कारण आपण पहिल्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं बघा, ज्यावेळेस तुमच्या लाईन ओरिजिन मधून पास होत असतात ना, त्यावेळेस तुमचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू mx. समजा y ला ह्या बाजूला घ्या, mx मायनस y इज इक्वल टू 0. ज्या इक्वेशनमध्ये फक्त x आणि y चीच टर्म आहे, याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू येतच नाहीये. परत सांगतो मी, ज्या इक्वेशनमध्ये फक्त एक्स आणि वाय ची टर्म आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू येतच नाहीये, अशा इक्वेशन ऑलवेज कुठून पास होत असतात? ओरिजिन मधून. ओके, सो लक्षात ठेवायचं बघा, म्हणजे इक्वेशन बघितलं कळलं पाहिजे, चला हे ओरिजिन मधून पास होत आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यूज नाहीये. ओके, चलो नेक्स्ट नंबर 3. पुढचं एक्झाम्पल घेतोय मी. नंबर 3 इज एक्स स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता इथून काही कॉमन निघेल का रे? नाही ना, निघणार ना. काय कॉमन काढता? एक्स इथं थोडी आता परत. सो इथं काय विचार करा की तुम्हाला एखादा अल्जेब्रिक फॉर्म्युला वापरता येतोय का, आणि याच्याकडे जर बघितलं ना, तुम्हाला कोणत्या फॉर्म्युल्याची आठवण होती रे? येस, बोला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. करेक्ट, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा काय फॉर्म्युला आहे? पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. करेक्ट. मग एक्स स्क्वेअरला मी असं लिहू का, एक्सचा स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर. 4 कोणाचा स्क्वेअर आहे रे? 2चा. बरोबर. आणि वाय स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे? वायचा. 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0 झालं की या फॉर्म मध्ये ए चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर मायनस 2y चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो देअरफॉर कसं लिहायचं मग याला? पहिल्या ब्रॅकेट मध्ये x मायनस 2y म्हणजे a मायनस b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x प्लस 2y इज इक्वल टू 0. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. देअरफॉर वी कॅन राईट आयदर x मायनस 2y इज इक्वल टू 0 और x प्लस 2y इज इक्वल टू 0. आले का दोन सेपरेट इक्वेशन? Therefore, separate equations are, पहिला आला x minus 2y is equal to 0 and second आला x plus 2y is equal to 0. इक्वेशन बघून सांगा रे, हे इक्वेशन कुठून पास होत आहेत? ओरिजिन मधून पास होतात, बरोबर. ओके, नेक्स्ट नंबर 4. 5x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. कॉमन निघेल का याच्यात काही? नाही. कोणत्या फॉर्म मध्ये परत? ए प्लस बी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग त्याला त्या फॉर्म मध्ये लिहायचं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं. मला सांगा रे, 5 कोणाचा स्क्वेअर आहे? रूट 5. कोणाचा? रूट 5 चा स्क्वेअर आहे 5.
आणि एक्स स्क्वेअर हा एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणजे झालेलं मी √5x² मायनस 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3, इथं चा y चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. 0. बरोबर. हे झाला माझा ए, हा झाला बी. वी कॅन राईट हिअर √5x मायनस 3y पहिल्या ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये √5x प्लस 5x 3y plus 3y is equal to इज 0. इक्वल टू 0. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, देअरफॉर वी कॅन राईट √5x मायनस 3y इज इक्वल टू 0 और √5x 5x प्लस plus 3y 3y इज इक्वल टू is equal to 0. 0. देअरफॉर सेपरेट इक्वेशन्स काय येतील मग, हे दोन इक्वेशन √5x Root 5x मायनस 3y minus 3y is equal to 0 and root 5x plus 3y is equal to 0. इज इक्वल टू 0. बरोबर. ओके, नेक्स्ट नंबर 5. असं इक्वेशन आता असं आहे 3x². हा इथं पण बघा रे, हे दोन्ही इक्वेशन कुठून पास होतात रे, Origin. ओरिजिन. गुड ओरिजिन. बरोबर. नेक्स्ट 3x² मायनस 10xy मायनस 8y² इज इक्वल टू 0. कोणतं इक्वेशन रे हे, नाव काय इक्वेशनचं, अरे आत्ताच बघितलं बाळांनो, होमोजिनियस. होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन, एक्सचा पॉवर 2, इथं एक्सचा पॉवर 1 वायचा पॉवर 1, म्हणजे दोघांचे ॲडिशन परत 2, वायचा पॉवर 2. ओके, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. ओके, ती इक्वेशन आता हे. ओके, पॉवर 2 इथं म्हणजे क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये इथून ना काही कॉमन निघणार आहे, इथं काय कोणता अल्जेब्रिक फॉर्म्युला वापरायचा नाही, याच्यामध्ये डायरेक्ट फॅक्टर पाडायचे. पडतात का ते बघा अगोदर, नाही की नाही. हे बघा रे, 3 इंटू -8 किती, -24. मला आहे ना असे दोन नंबर सांगा, मला असे दोन नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -24 आहे आणि ॲडिशन -10 आहे. -12 आणि -12 आणि +2. +2. गुड. -12 आणि +2. मग आता याला कसं लिहितात तुम्हाला माहिती, बघा तुम्ही काय 8वी पासून शिकताय ना क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा 3x² त्याला स्प्लिट केलं, हा -12xy, मिडल टर्म xy आहे ना, सो -12xy प्लस 2xy मायनस लास्ट टर्म ॲज इट इज 8y² इज इक्वल टू 0. मला सांगा रे आता बाळांनो की पहिल्या दोघांमधून काय कॉमन निघेल, 3x. बरोबर. X. 3x कॉमन, सो काय राहिला इथं x मायनस 3 कॉमन काढला, इथं राहिला 4y. बरोबर. सेकंड ब्रॅकेटमध्ये पण काय राहिला पाहिजे, x मायनस 4y. X minus 4y. त्यासाठी काय कॉमन काढावं लागेल रे तुम्हाला, 2 आणि 2 y. 1y. आता हा ब्रॅकेटच कॉमन घ्या, म्हणजे x मायनस 4y इकडं 3x मायनस 2y इज इक्वल टू 4y. 0. 0. आलं का. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच काय, एक तर तुमचा x मायनस 4y इज इक्वल टू 0 आहे, तर किंवा +2 घ्यावं लागेल ना तिथं. मायनस घेतला का मी, ओके येस प्लस घ्यावा लागेल, कारण मायनस ठेवायचा आहे तो आपल्याला. आणि दुसरं 3x प्लस 2y इज इक्वल टू 0. बघा हा पहिला ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट सारखाच आला पाहिजे, म्हणून मी तो ब्रॅकेट ऑलरेडी लिहिला. मी इथं मायनस आहे, इथं मायनस राहण्यासाठी +2y कॉमन काढावं लागेल, इथं प्लस राहील. बरोबर. मग हा 3x प्लस 2y आणि x मायनस 4y इज इक्वल टू 0 आले. देअरफॉर सेपरेट इक्वेशन्स आर, पहिलं आलं x मायनस 4y इज इक्वल टू 0 आणि सेकंड काय आलं रे, 3x 3x प्लस 2y इज plus इक्वल 2y is equal to टू 0. 0. बरोबर. दोन्ही इक्वेशन कुठून पास होत आहेत बघा, ओरिजिन. ओरिजिन. Origin. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ते खरं सांगितलं ना. होमोजिनियस इक्वेशन मध्ये जे दोन लाईन असतात ते ऑलवेज कुठून पास होतात, ओरिजिन. हे बघा आल्या का, प्रूव्ह झालं बघा लगेच इथं, दॅट लाईन्स आर ऑलवेज पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईनच्या कंबाईन इक्वेशननीच होमोजिनियस इक्वेशन तयार होत असतं. ऑलवेज लक्षात ठेवा, कधीही होमोजिनियस इक्वेशन जर तुमचं पेअर ऑफ लाईन्ससाठी जर आलं तर मी सांगितले 3 गोष्टी लगेच क्लिक व्हायला पाहिजे डोक्यामध्ये. पहिलं त्याचं स्टँडर्ड इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. सेकंड थिंग, बोथ द लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन. अँड थर्ड थिंग, त्याची कंडिशन h² मायनस ab इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0, म्हणजे 0 किंवा पॉझिटिव्ह नंबर आला पाहिजे. निगेटिव्ह आला तर इट डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स.
ओके. सो होमोजिनियस इक्वेशन आलं की 3 गोष्टी करायलाच पाहिजे, डायरेक्ट क्लिकच व्हायला पाहिजे कधी. ओके. नेक्स्ट नंबर 6 आहे 3x² minus 7xy plus 4y² is equal to 0. ओके. बघा रे फॅक्टर पडतात का यांचे 3 × 4 12 असे दोन नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन +12 आहे, ॲडिशन -7 आहे. -4 -3. करेक्ट. -4 -3. ओके. मग या इक्वेशनला लिहिणार कसं आपण 3x² minus 3xy minus 4xy plus 4y² is equal to 0. सांगा रे पहिल्या दोघांमधून काय कॉमन निघेल? x कॉमन निघेल 3x x कॉमन निघेल. मग इथे राहिला x minus y. y बरोबर. पुढच्या ब्रॅकेट मध्ये पण काय राहील x minus x y. minus y मग काय कॉमन काढावं लागेल तुम्हाला? 4y मायनस साइन तर कॉमन काढावं लागेल कारण प्लसचं मायनस झालं. सो -4y कॉमन काढावं लागेल इज इक्वल टू 0. आता हा x minus y इथं x minus y. सो x minus y ब्रॅकेटच कॉमन घ्या. x minus y राहिलं कोण? इथं 3x इथं -4y इज इक्वल टू 0. बरोबर. सो देअरफॉर दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजेच काय x minus y इज इक्वल टू 0 और 3x minus 4y इज इक्वल टू 0. देअरफॉर सांगा रे मग सेपरेट इक्वेशन्स काय येतील? x minus y is equal to 0 and 3x 3x minus 4y is is equal to 0. परत सांगा या दोन लाईन्स कडून पास होऊ राहिल्यात रे. Origin. करेक्ट. ओरिजिन. कारण हे होमोजिनियस इक्वेशनला रिप्रेझेंट करतायत. ओके. नेक्स्ट नंबर 7. नंबर 7 आहे x² plus 2xy minus y² is equal to 0. मला सांगा ना आता याचे फॅक्टर पडतील का रे? मल्टिप्लिकेशन -1 पाहिजे, ॲडिशन +2. परत विचारतो मी, याचे फॅक्टर्स पडतील का? मल्टिप्लिकेशन किती पाहिजे? या 1 × -1 -1 आणि ॲडिशन पाहिजे +2. पडतील का फॅक्टर्स? नाही. आता फॅक्टर्स पडणार नाही. फॅक्टर जर पडत नसतील तर तुमच्याकडे एक ब्रह्मास्त्र आहे आपण असं म्हणू, आहे की नाही? तुम्ही नाही का 9वी-10वीला स्टडी केलंय बघा. जर फॅक्टर पडत नसतील तर आपण कोणत्या मेथड जातो रूट काढण्यासाठी? x इज इक्वल टू -b प्लस और मायनस plus root b square minus minus 4ac4ac upon 2ab 2a. 2a. बरोबर. यांनी जात असतो आपण. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा की मला जर ह्या मेथडने जायचं असेल ना तर माझ्याकडे एकच व्हेरिएबल पाहिजे x. तुम्ही जर इक्वेशन बघितलं त्याच्यात 2 व्हेरिएबल आहे, x पण आहे y पण आहे. ओके. सो मला याला एका व्हेरिएबल मध्ये आणायचं आहे. आता इथं यूज करायचं मला ऑक्झिलरी इक्वेशन. काय यूज करायचं आहे? ऑक्झिलरी. मी परत रिपीट करतो बघा. आपलं होमोजिनियस इक्वेशन होतं ax² plus 2hxy plus by² इज इक्वल टू 0. मला याचं काय कोणतं इक्वेशन लिहायचं आहे? ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं आहे. ऑक्झिलरी इक्वेशन काय असतं याचं? bm² plus 2hm plus a इज इक्वल टू 0. ओके. आता तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे की या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू काय आहे, 2h ची व्हॅल्यू काय आहे, b ची व्हॅल्यू काय आहे. ओके. पहिलंच एक्झाम्पल आहे तर मी तुम्हाला थोडं डिटेलिंग मध्ये सांगतो. याला काय करायचं आहे? कम्पेअर करायचं. बघा, कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करा? ax² plus 2hxy plus by² इज इक्वल टू 0. बरोबर. तुमचा a कोण असतो? x² चा कोइफिशियंट. सांगा रे a ची व्हॅल्यू किती इथं? x² x² चा कोइफिशियंट किती? x² चा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1. बरोबर. 2h ची व्हॅल्यू काय येईल? 2h म्हणजे कोणाचा कोइफिशियंट आहे? xy. सांगा इथं xy चा कोइफिशियंट किती आहे? 2. ओके. आणि b ची व्हॅल्यू काय येईल? b म्हणजे कोण? y² चा कोइफिशियंट. सांगा इथं y² चा कोइफिशियंट -1. करेक्ट. ओके. देअरफॉर आपलं ऑक्झिलरी इक्वेशन काय आहे? ऑक्झिलरी इक्वेशन इज bm² plus 2hm plus a is equal to 0. करा पुट व्हॅल्यू. b ची व्हॅल्यू किती आहे? -1 into m². बरोबर.
प्लस Yes. 2h ची व्हॅल्यू किती रे 2m 2 प्लस m a ची व्हॅल्यू किती 1 1 इज इक्वल टू 0. 1. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती बघा क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये जी क्वाड्रेटिक तुमची टर्म आहे म्हणजे स्क्वेअरची टर्म आहे ती ऑलवेज पॉझिटिव्ह पाहिजे. इथं तुमची निगेटिव्ह आली आहे. सो कशाने मल्टिप्लाय करा थ्रू आउट मायनसने मल्टिप्लाय करू म्हणजे हा एम स्क्वेअर प्लस होईल मायनस आहे त्याला मल्टिप्लाय दिसला का 1 इंटू एम Yes. स्क्वेअर आहे मायनसने तो मायनस होईल म्हणून मायनसने मल्टिप्लाय करून टाकतो मायनस मायनस तो झाला प्लस हा झाला -2m प्लस 1चा काय होईल रे इथं -1. -1 इज इक्वल टू 0. 0 ओके हे तुमचं झालं कोणतं इक्वेशन आता ऑक्झिलरी इक्वेशन आलं का एका व्हेरिएबल मध्ये. आता व्हेरिएबल कोणता आहे तुमचा इथं यम आहे. कोणता व्हेरिएबल इथं आता यम. याला कम्पेअर करा कोणाबरोबर कम्पेअर करायचं परत याला आपलं स्टँडर्ड इक्वेशन काय असतं स्टँडर्ड इक्वेशन याचं क्वाड्रेटिक इक्वेशन x square प्लस plus bx square is बरोबर ना 0. Yes. एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. एक्सच्या ऐवजी कोण आहे फक्त 0. वरती आता यम आहे बरोबर. मग ह्या इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर मला सांगा a ची व्हॅल्यू किती आता 1 1 गुड b ची व्हॅल्यू minus -2 आणि c ची व्हॅल्यू -1. सगळ्यात अगोदर काय काढायचं मला बी स्क्वेअर मायनस 4ac. आता काय नाही कॅल्क्युलेशन आता झालं बघा सगळं आता फक्त कॅल्क्युलेशन करायची आपल्याला. बी स्क्वेअर -2 चा स्क्वेअर -4 a ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू -1 -2 चा स्क्वेअर किती रे 4 4 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन 4 4 प्लस 4 किती आलं हे 8 आलं. 8 ला मी असं लिहू करे 4 इंटू 2 8 बरोबर ना 4 इंटू 2 म्हणजेच किती 8च ना असतं. कारण मला स्क्वेअर रूट काढायचं आहे त्याचं. मग स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac काय येईल 4 चा स्क्वेअर रूट 2 2 2 चा स्क्वेअर रूट 2 √2 बरोबर 2 रूट 2 आला. सो देअरफॉर द रूट्स आर आता आपले रूट पण कोणत्या फॉर्म मध्ये येतील यमच्या फॉर्म मध्ये. यम इज इक्वल टू -b प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4ac upon 2a 2a. करा पुट व्हॅल्यूज यम इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू किती रे -2 मायनस मायनस काय होईल +2 Plus 2 प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला आपला वरती कॅल्क्युलेट केला बघा किती आला बी स्क्वेअर मायनस 4ac 2 √2 2 रूट 2 डिवाइडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आहे 2 इंटू 1 किती रे 2 2 सो देअरफॉर यम इज इक्वल टू काय कॉमन निघाल रे थ्रू आउट 2 कॉमन निघाल. यस इथं राहिला 1 प्लस और मायनस √2 अपॉन इथं खाली 2 1 2 बरोबर आहे. सो वरचा 2 आणि खालचा 2 काय झाला कॅन्सल. बरोबर म्हणजे m ची व्हॅल्यू काय आली रे 1 प्लस और 1 मायनस minus √2. बरोबर. मग याला मी सेपरेट करून लिहितो ठीक आहे. इथं जागा आहे ना आपली. Yes. हे तुम्हाला मी बेसिक सांगितलं बरं का. याला मी असं सर्कल करून ठेवतो काहीतरी ह्या प्रॉब्लेम साठी लागणाऱ्या काही गोष्टी. ओके हां बघा रे मग आपल्या यमच्या व्हॅल्यूज काय येतील आता. मी यमला असं लिहू का 1 प्लस √2 और यम इज इक्वल टू 1 मायनस √2 बरोबर. बट यम ही व्हॅल्यू आपण कोणाच जागेवर घेत असतो रे यम मला एक्स आणि वाय मध्ये इक्वेशन आणायचे ना शेवटी. आपल्या लाईन्स ह्या ओरिजिन मधून पास होतात. थोड्याच वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं बघा ऑक्झिलरी इक्वेशन तयार कसं झालं. तो यम आला कसा माझा बेसिक प्रश्न तो आहे बरोबर. काय माहिती का यम आला कसा की आपल्या लाईन्स ओरिजिन मधून पास होतात. y इज इक्वल टू mx हे इक्वेशन आहे स्टँडर्ड इफ द लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन. देअरफॉर m कसा येतो तुमचा y अपॉन x म्हणजे m च्या जागेवरती मी काय पुट करू शकतो y अपॉन x upon x. यस मग इथं लिहिला मी y अपॉन x इज इक्वल टू 1 प्लस √2 और m ची व्हॅल्यू y अपॉन x 1 मायनस √2 x ला घ्या या बाजूला. सो y इज इक्वल टू काय होईल 1 प्लस √2 इंटू x or y इज इक्वल टू 1 मायनस √2 इंटू x. लाईनचं जनरल इक्वेशन हे बघा आलं काय y इज इक्वल टू mx च्या फॉर्म मध्ये हा m आहे आणि हा x आहे y इज इक्वल टू mx आलं.
पण लाईनचं Yes. जनरल इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये असतं? आधी x ची टर्म, नंतर y ची टर्म, नंतर कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये लागतं आपल्याला इक्वेशन कधी पण. ओके, मग त्या फॉर्म मध्ये इक्वेशन आपले काय येतील? देअरफॉर डायरेक्टली लिहितो आता, द सेपरेट इक्वेशन्स आर. ओके, हा झाला तुमचा 1 प्लस रूट 2 एक्स. वायला इकडे घेतल्यावरती काय होईल? मायनस वाय इज इक्वल टू 0. अँड इथं 1 मायनस रूट 2 एक्स. वायला x इकडे minus घेतल्यावरती काय होईल? मायनस वाय इज इक्वल टू 0. 0. सो दीज आर द टू सेपरेट इक्वेशन्स. समजलं का हा क्वेश्चन? Yes. ओके, ह्या पण टाईपचा समजला. जर फॅक्टर पडले नाही तर ह्या मेथडने जायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट नंबर 8. नंबर 8 आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट कोसेक अल्फा इंटू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. कोणतं इक्वेशन आहे हे? नाव काय इक्वेशनचं परत सांगा. टाइप ऑफ इक्वेशन होमोजेनियस इक्वेशन. गुड. सगळ्यांची डिग्री 2 आहे. म्हणजे हे जर मी सॉल्व्ह केलं तर लाईन कशामधून पास होणार आहे? ओरिजिन मधून. Origin मधून. आता इथं तर डायरेक्ट फॅक्टर तर पडणार नाही है ना. आपल्याला त्याच मेथडने जावं लागेल. जो आता मी लेटेस्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला याच्या अगोदरचा, त्याच मेथडने मला याला सॉल्व्ह करावं लागेल. बरोबर आहे. आता मला सांगा याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय येईल? समजा मी याला अगोदर कम्पेअर करतो. चला ठीक आहे. कम्पेअरिंग विथ कोणाबरोबर कम्पेअर करायचं? होमोजेनियस इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. सांगा रे, ए ची व्हॅल्यू किती? ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1. 1 2h ची व्हॅल्यू किती? 2 2 cos कोसेक अल्फा. cosec alpha. बरोबर ना? काय सगळ्यांना कळतंय का रे? मी तुमच्याकडे आलोच नाही आज. सगळ्यांना जमतंय ना रे? एकदम ओके चालू आहे ना? ओके ओके ठीक आहे. आणि बी ची व्हॅल्यू किती? बी ची व्हॅल्यू सुद्धा 1. ठीक आहे ना. 1 म्हणजे वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट रे. वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट बी आहे. इथं वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 होईल. करेक्ट. अँड आवर ऑक्झिलरी इक्वेशन काय असतं? सांगा रे. ऑक्झिलरी इक्वेशन इज काय असतं ते? bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करा. b ची व्हॅल्यू किती आहे? 1. इथं 1 येईल. बरोबर. 1 इंटू एम स्क्वेअर. 2h ची व्हॅल्यू काय आहे? 2 कोसेक अल्फा इंटू, याला ब्रॅकेट टाकतो मी, 2 कोसेक अल्फा इंटू एम. आणि ए ची व्हॅल्यू काय रे? 1. बरोबर. म्हणजे माझं इक्वेशन काय तयार झालं? एम स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा एम प्लस 1 इज इक्वल टू 0. बरोबर. करेक्ट का? आता याला काय करा? कम्पेअर करा. क्वाड्रेटिक इक्वेशन झालं तयार आहे. कम्पेअरिंग विथ काय असतं रे जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हा सांगा ए ची व्हॅल्यू. ए म्हणजे एम स्क्वेअरचा कोइफिशियंट 1. 1 बी 2 2 कोसेक cos अल्फा alpha आणि सी sec ची व्हॅल्यू alpha 1. आता झालं बघा. आता फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे. ठीक आहे. फर्स्ट बी स्क्वेअर मायनस 4ac. बी म्हणजे कोण आहे? 2 कोसेक अल्फा 2 त्याचा स्क्वेअर cosec alpha मायनस 4ac. ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू 1. सांगा रे. 2 चा स्क्वेअर 4. 4 कोसेक अल्फाचा cosec स्क्वेअर alpha कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 4 इंटू 1 इंटू 1 4. काय कॉमन निघाल रे इथं? 4 कॉमन 4 निघाला. काय राहिला? कोसेक स्क्वेअर cosec अल्फा alpha मायनस square alpha 1. is 1. कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 ही कोणाची व्हॅल्यू आहे रे? चला थोडं सांगतो तुम्हाला. आपल्याकडे ना ट्रिग्नोमेट्रीचा एक फॉर्म्युला आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो रे? कोसेक स्क्वेअर थिटा. माहिती आहे तुम्हाला हा? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 10वीलाच होता. मी काय करतो, आपलं काय आलं इथं? कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 आलाय ना. ओके. मग ह्या 1ला मी ह्या बाजूला घेतो इकडं. म्हणजे ह्या बाजूला फक्त कोण राहिला? कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इकडे काय होईल? कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. 1 तिकडे जाईल ना. सो मायनस 1 होईल. बरोबर. मग इथं थिटाच्या ऐवजी अल्फा आला. मग मला सांगा कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 याची व्हॅल्यू काय आली आपली? कॉट स्क्वेअर थिटा. मग इथं 4 ॲज इट इज
मग कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 याची व्हॅल्यू काय लिहू रे इथं बच्चा पार्टी? कॉट स्क्वेअर अल्फा मायनस 1. कॉट स्क्वेअर अल्फा फक्त -1 नाही, कारण कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 ची व्हॅल्यू कॉट स्क्वेअर थीटा आहे ना. मग कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 काय आला? फक्त कॉट स्क्वेअर अल्फा. दिस इज बी स्क्वेअर मायनस 4ac. मग याचा स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac 4चा स्क्वेअर रूट 2, कॉट स्क्वेअर अल्फाचा स्क्वेअर रूट कॉट अल्फा. What alpha? Therefore the roots are, ठीक आहे. सो रूट्स काय येतील मग? m इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. करा पुट व्हॅल्यू. मायनस बी, बी ची व्हॅल्यू काय रे? 2 कोसेक अल्फा Cosec alpha. मायनस 2 कोसेक अल्फा प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac काय आला? 2 4 कॉट cot. अल्फा. हा इथं काढलाय आपण. डिवाइडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू 1 आहे. सो 2 into 1 2. परत काय कॉमन निघेल रे थ्रू आउट? 2 कॉमन निघेल का? 2 common निघेल. ओके. इथं मायनस कोसेक अल्फा प्लस और मायनस कॉट अल्फा अपॉन 2. सो इधरचा 2 2 कॅन्सल. Cancel m ची होईल. व्हॅल्यू काय आली? मायनस Minus कोसेक अल्फा cosec alpha plus or minus कॉट cot अल्फा. alpha. आता परत याला कसं लिहायचं? सेपरेट करून लिहायचं. ठीक आहे. म्हणजेच काय? देअरफॉर m इज इक्वल टू मायनस कोसेक अल्फा Minus cosec alpha प्लस कॉट अल्फा plus cot और alpha m or इज इक्वल टू minus मायनस कोसेक अल्फा cosec alpha minus cot कॉट alpha. अल्फा. m ची व्हॅल्यू काय पुट करू बोला? m काय पुट करू? y by x. y बाय एक्स इज इक्वल टू, बघा इथं मी काय करतो? कॉट अल्फा प्लस आहे ना त्याला आधी लिहितो आणि मग कोसेक अल्फा लिहितो. चालेल ना? Yes. और m ची व्हॅल्यू y अपॉन एक्स. इथून मी X. मायनस कॉमन जर काढला तर दोघं पण प्लस होतील का रे हे? हो. येस. मग कॉट अल्फा आधी लिहिला आणि नंतर लिहितो मी कोसेक अल्फा. दोघं प्लस झाले आता. ओके. एक्स ला घ्या त्या बाजूला. मग y इज इक्वल टू काय होईल? कॉट अल्फा मायनस कोसेक अल्फा Minus इंटू alpha एक्स x और y इज इक्वल टू इथं मायनस plus कॉट cot अल्फा alpha प्लस plus कोसेक cosec अल्फा इंटू alpha एक्स. x. ओके. आता इथलचा y त्या बाजूला घ्या आणि इकडची टर्म ह्या बाजूला घ्या. म्हणजे काय होईल आपलं जनरल इक्वेशन? देअरफॉर इथं लिहितो मी द सेपरेट इक्वेशन्स आर, द सेपरेट इक्वेशन्स आर. Or पहिलं इक्वेशन आलं माझं कॉट येतो. cot alpha कॉट अल्फा मायनस minus cosec अल्फा alpha इंटू एक्स. x y इकडे येऊन काय होईल? मायनस minus y इज इक्वल y टू 0. equal to 0 अँड or आणि इथं काय करा? यालाच इकडे घ्या. म्हणजे हा मायनस आहे ना, एक्स मायनस ठेवायचा आपल्याला. याला इकडे घ्या म्हणजे तो प्लस होईल. इकडे म्हणजे लेफ्ट साईडला. इथं काय येईल मग? कॉट अल्फा cot alpha plus प्लस कोसेक cosec अल्फा alpha इंटू into एक्स प्लस x वाय plus y is इज equal to इक्वल टू 0. 0. ओके. मी जवळपास सगळ्या टाईपचे सेपरेट इक्वेशन्स कव्हर केले बघा. जिथं कॉमन निघतात, जिथं अल्जेब्रिक फॉर्म्युले वापरतात, जिथं फॅक्टर्स पडतात, जिथं फॅक्टर्स पडत नाही असे. ओके. सो ह्याच टाईपचे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क देतो. सो तुम्हाला ते होमवर्क क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. होमवर्क सगळे पाठीत नाही रे. मला कळत नाही का पाठवत नाही आहे. काही काही फक्त लिमिटेड स्टुडंट्सच होमवर्क करतायत. म्हणजे तुम्ही अजून 12वी बद्दल सिरियस नाही वाटतं. ठीक आहे. तुम्ही जर क्लासरूममध्ये असता ना तुम्हाला रोज पाईप दिसला असतं बघा इथं. ओके. अरे हा इथं आम्ही हाणतो बघा मुलांना रोज होमवर्क नसेल तर. Oh my god. ठीक आहे. सो काही क्वेश्चन देतो मी होमवर्कसाठी, ते करा तेवढे. पहिला क्वेश्चन आहे 5x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर. 5x स्क्वेअर सेपरेट इक्वेशन्स हा. 5x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन आहे, जस्ट बेटा मी डायरेक्ट लिहूनच देतो. 1 3 4 आहेत फक्त. एक्स स्क्वेअर मायनस 4y सॉरी 3x स्क्वेअर झालेत ना रे. एक्स स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर Yes. झाला असेल तर स्किप करा, नसेल झालं तर लिहा. 6x स्क्वेअर मायनस 5xy मायनस 6y स्क्वेअर इज इक्वल टू 0. नंबर 4 3x स्क्वेअर मायनस
2√3xy मायनस 3y² इज इक्वल टू 0. इथं फॅक्टर पडतात बरं करे 2√3 चे. ठीक आहे. नंबर 5 2x² प्लस 2x² प्लस 2xy मायनस y² इज इक्वल टू 0. आणि लास्ट नंबर 6 आता जो लास्ट क्वेश्चन सॉल्व केला त्यासारखा x² प्लस 2xy टॅन अल्फा. ओके, याला प्रॉपर लिहितो मी. याला असेल या 2 टॅन अल्फा इंटू xy 2 टॅन अल्फा इंटू xy मायनस y² इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो दिस आर द होमवर्क. तेवढे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. सो ओके, बोला समजलं का लेक्चर आजचं? येस. कोण कोण प्रेझेंट होता आज? आदिती लबडे आज. ओके आदिती. त्यानंतर आदित्य भांड, स्नेहल आज आली बघा बऱ्याच दिवस तर स्नेहल. त्यानंतर अंजली येवले, स्नेहा उदावंत, साक्षी गिरवले, भक्ती लहारे, हर्षल शेळके, गणेश दगडे, अक्षदा, मानसी वाघ, मसिरा नाही करे, प्रतीक्षा गुंजाळ, प्रतीक्षा मुठे, प्रेम गाडेकर, राणी गीते, चैताली खोसे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबळे, तन्वी तोरडमल, सार्थक पाटेकर, सिद्धी लबडे, श्रावणी सुपेकर, तनुजा मोरे, चंचल मुठे, वैष्णवी पेरे.